नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीराम चौधरी. परखड मध्ये आपलं स्वागत. आजचा विषय आहे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळेल का? 3 तारखेला अ, स्थगितीच्या अंतरिम आदेशाविषयी आणि अ, प्रकरण संविधान पीठाकडे वर्ग करण्याविषयी बहस झाली. त्या बाबतीतचा माझा व्हिडिओ मी टाकला. स्थगितीच्या विषयी विशेष सांगणं महत्त्वाचं असं, की स्थगिती द्यावी, न द्यावी या दिवशी जे काय युक्तिवाद झाले, ते मी थोडक्यात सांगितले. पण स्थगिती मिळेल, न मिळेल याच्याविषयी माहिती करून घ्यायसाठी थोडा इतिहासाचा मागोवा घ्यावा लागणार. 1993 मध्ये इंदिरा साहनीचं जजमेंट झालं. 2014 मध्ये तितकंच महत्त्वाचं महाराष्ट्रासाठी संजीत कुमार शुक्ला विरुद्ध भारत सरकार असा एक निर्णय झाला. ज्यामध्ये अध्यादेशाद्वारे देण्यात आलेलं 16% मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केलं होतं. तर ते जे स्थगित केलं होतं त्यातले मुद्दे आणि इंदिरा साहनीचं या प्रकरणावर काय पडसाद उमटतात हे तपासून बघणं महत्वाचं आहे. याविषयी अनभिज्ञता आहे लोकांमध्ये. अ, मराठा आरक्षण 2014 मध्ये सुद्धा देऊ केलं होतं, याच्याविषयी लोकांना माहिती नाही. तर शक्यतोवर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन, की 2014 मध्ये जेव्हा तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी युती सरकार पृथ्वीराज चव्हाणच्या मुख्यमंत्री पदाखाली विराजमान होतं सत्तेत. तर एक नवीन प्रवर्ग ई-एस-बी-सी नावाचा तयार करण्यात आला. दॅट वॉज कॉल्ड एज्युकेशनली अँड सोशली बॅकवर्ड क्लासेस. आणि काही दिवसांनंतर एक नोटिफिकेशन आलं, एक अधिसूचना ज्याद्वारे असं विहित झालं, की फक्त मराठा समाजाला या नवीन प्रवर्गामध्ये त्याच्यामध्ये स्थान देण्यात आलं. 16% आरक्षण एका विशिष्ट प्रवर्गाला, एका विशिष्ट समाजाला, त्याच्याविरुद्ध न्यायालयात गेले लोक. आणि संजीत कुमार शुक्ला हे युथ फॉर इक्वालिटी नावाच्या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून होते. त्याच्यानंतर तिथं कॉन्स्टिट्यूशनली सोसायटी ऑफ इंडिया नावाची एक संघटना आणि अ, केतन तिरोडकर नावाचे एक पत्रकार होते, ज्यांनी याच्या विरुद्ध याचिका दाखल केल्या होत्या. प्रकरणामध्ये सुनावणी होऊन 14 नोव्हेंबर 2014 ला मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यात आली. पुढं 2015 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर त्यांनी याविषयीचा कायदा केला. अध्यादेश सोडून कायदा केला. त्याला सुद्धा स्थगिती मिळाली. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं. सुप्रीम कोर्टाने त्या स्थगितीविषयी काही करण्याचं टाळलं. म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणाला 2014 मध्ये मिळालेली स्थगिती ही कायम राहिली. तर 2014 मध्ये कोण्या आधारावर स्थगिती देण्यात आली होती, हे तपासून बघणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं त्याच्यामधलं एक असं होतं, की इंदिरा सहानीमध्ये 50% ची मर्यादा सुप्रीम कोर्टाने 1993 मध्ये घालून गेली. त्या मर्यादेचा भंग करून मराठा आरक्षण देण्यात आलं. हे त्याच्यातलं पहिलं सूत्र होतं. दुसरं असं, की आणि त्या न्यायनिर्णयामध्ये याचा उल्लेख केलेला आहे, की आंबेडकरांनी जेव्हा संविधान परिषदेमध्ये भाषण केलं एक अतिशय प्रसिद्ध भाषण आहे ते आंबेडकरांचं. डॉक्टर आंबेडकर सेड दॅट the first principle of equality is breached if the reservations are given to a majority of 70% and only 30% seats are left for the open category. म्हणजे अ, आरक्षितांच्या जागा टक्केवारीमध्ये जास्ती आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा टक्केवारीमध्ये कमी, हे संविधानाच्या प्रथम तत्वाचा भंग आहे, असं डॉक्टर आंबेडकरांचं संविधान परिषदेमधलं मत होतं. परिस्थिती जेव्हा मराठा आरक्षण लागू केलं, तेव्हा 16% जे लागू झालं होतं, त्याच्यामुळे अ, 66% तेव्हा अ, शिक्षणामध्ये आणि त्याच्यावर 5% मुस्लिमांना आरक्षण देण्यात आलं होतं 2014 मध्ये. म्हणजे एकूण एका झटक्यात उर्वरित जे 50% होते,
इंदिरा साहनीच्या न्याय निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 50% शिक्षणासाठी आरक्षण लागू होतं 2014 मध्ये आणि उरलेल्या 50% मध्ये एकदम 21% आरक्षण देण्यात आलं. म्हणजे जवळपास अ, 20% आरक्षण, 21% आरक्षण म्हणजे 40% खुल्या प्रवर्गाच्या संधींचं तेव्हा अ, त्यांच्या वाट्याच्या खुल्या प्रवर्गाच्या वाट्याच्या संधी काढून मराठा आणि मुस्लिम या 2 समुदायांना ते आरक्षण देण्यात आलं होतं. याच्यावर जेव्हा निकाल आला, तेव्हा एक असं सुद्धा सांगण्यात आलं, की मंडल कमिशन 2000 मधलं सन 2000 मध्ये नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन, बापट कमिशन ह्या सगळ्या आयोगांनी मराठा समाज हा प्रगत आहे, असा अहवाल दिला होता आणि महाराष्ट्र सरकारनी जो एक रेफरन्स केला होता, "वेदर द मराठास कॅन बी इन्क्लुडेड इन ओबीसी दॅट वाज स्क्वेअरली रिजेक्टेड बाय 4 कमिशन्स." 2 राष्ट्रीय कमिशन होत्या, मंडल कमिशन आणि नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन, 2 स्टेट कमिशन होत्या. म्हणजे महाराष्ट्र स्टेट बॅकवर्ड क्लासेस कॉर्पोरेशन. हा इतका सगळा प्रवास करून मराठा लोक प्रगत आहेत म्हणून त्यांना इतर मागासवर्गीयांमध्ये घेता येत नाही असा निष्कर्ष असताना सन 2014 मध्ये तत्कालीन मंत्री जे राणे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली आणि त्या समितीने 11 दिवसामध्ये अ, तथाकथित त्यांचा जो अ, अहवाल होता त्यामध्ये मराठा समाजाची मागासलेली प्रतिमा, त्यांचं शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण दाखवण्याचा प्रयास केला आणि त्यावर आधारून महाराष्ट्र शासनाने हे 16% आरक्षण दिलं. तर अ, तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने असं ठरवलं होतं, की हे जे आरक्षण आहे, हे आरक्षण अवैध आहे. कारण इंदिरा सहानीमध्ये जे एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसची गोष्ट करण्यात आली होती. इंदिरा सहानीमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्येच 50% चा मर्यादेचा भंग करता येईल राज्यांना, असे अंतर्भूत होते. तर मुंबई उच्च न्यायालय या मताला आलं, की तसा कुठलाही अपवादात्मक परिस्थितीजन्य पुरावा महाराष्ट्र सरकार सादर करू शकलं नाही. बेसिकली बिकॉज राणे कमिशन वॉज नॉट अ कॉन्स्टिट्यूशनली अपॉइंटेड कमिशन. राणे एक समिती होती ती आणि सरकारने स्वतःच्या मर्जीने त्या समितीला काम दिलं, की तुम्ही जाऊन मराठा लोकांची सामाजिक व शैक्षणिक स्थितीचा आढावा घ्या आणि त्यांनी तो आढावा घेऊन मग सरकारने आरक्षण देऊ केलं. पुढं असं, की रोहतास भानकर ह्याचं एक रिसेंट तेव्हा जजमेंट होतं रोहतास भानकरच्या केसमध्ये आणि एम नागराजच्या केसमध्ये एक जजमेंट होतं, ज्यामध्ये अ, 50% इंदिरा सहानीमधल्या आरक्षणाच्या मर्यादेचा भंग होऊ शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने पुनरुच्चार केला होता. या मुद्द्यांवर अ, महाराष्ट्र सरकारने देऊ केलेलं 16% अध्यादेशाद्वारे देऊ केलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केलं. आता जे आरक्षण देऊ केलंय महाराष्ट्र सरकारनी आणि जे मुंबई हायकोर्टाने वैध ठरवलेलं आहे, ते आरक्षण 16% वरून 12% शिक्षणासाठी, 13% रोजगारासाठी केलं. ते आरक्षण त्याचा आधार किंवा त्या आरक्षणाचा पाया गायकवाड आयोगाच्या अहवालावर आधारित आहे. तर गायकवाड समितीचा अहवाल, गायकवाड आयोगाचा अहवाल, गायकवाड आयोग म्हणजे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग, महाराष्ट्र स्टेट बॅकवर्ड क्लासेस कॉर्पोरेशन. तर या मागासवर्गीय आयोगाने स्वतःच एक सर्व्हे केला, स्वतः माहिती घेतली. अ, आयोगातर्फे जो अहवाल सादर केला, तो अहवाल शासनाने अजूनही प्रकाशित केला नाही. तो विधिमंडळामध्ये टेबल झाला नव्हता. इट वॉज नॉट टेबल्ड इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, नायदर वॉज द ॲक्शन टेकन रिपोर्ट इश्यूड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आणि हे झाल्यानंतर कोणाला त्या अहवालाच्या वाचनाची संधी न देता त्या अ, अहवालाचा उहापोह विधिमंडळामध्ये न होता, त्यावर चर्चा न होता एकमुखाने
मराठा आरक्षण देऊ करावं असं अहवालाचं जे निष्कर्ष जो होता, तो निष्कर्ष मानून राज्य सरकारनी आरक्षण देऊ केलं. आता यावर स्थगिती द्यावी की न द्यावी याविषयी जी परवा बहस झाली सुप्रीम कोर्टामध्ये, त्यातला थोडका अंश असा आहे, की मराठा आरक्षण देऊ केलं त्याचा आधार अ, गायकवाड आयोगाचा अहवाल असं जर धरलं, तर इंदिरा सहानी मधली मर्यादा महाराष्ट्र राज्याला मान्य आहे. पण गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या अप्रगत आहे, मागास आहे, असं म्हणून अपवादात्मक परिस्थिती आहे, असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काढला. त्यावर युक्तिवाद असा, की 2014 मध्ये जेव्हा महाराष्ट्र सरकारचं हे म्हणणं, की मराठा हे मागासवर्गीय आहेत, हे उच्च न्यायालयाने खोडून काढलं. सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तर 2014 पासून 2018 पर्यंत इतकी काय परिस्थिती बदलली, की अपवादात्मक परिस्थिती मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय ठरवण्याइतकं परिस्थिती अपवादात्मक काय बदलली? हा पहिला मुद्दा. दुसरा, इंदिरा सहानीमध्ये जे 50% ची मर्यादा आहे, त्या 50% च्या मर्यादेचा भंग करणारा ईडब्ल्यूएसचा कायदा म्हणजे जी संविधान दुरुस्ती अ, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी जी तरतूद करण्यात आली, त्याविषयी राज्य सरकारने कुठलाही अ, हस्तक्षेप केला नाही. त्याच्या विरुद्ध याचिका सादर केली नाही आणि इंदिरा सहानीचं जे न्यायतत्व आहे, ते चूक आहे किंवा इंदिरा सहानीच्या न्याय निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, असे कुठलेही त्यांनी पुरावे दिले नाहीत. त्या प्रकारचा युक्तिवाद परवा सर्वोच्च न्यायालयासमोर करण्यात आला नाही. म्हणून आरक्षणाला विरोध करणाऱ्या, आरक्षणाला स्थगिती मागणाऱ्या वकिलांनी असे प्रतिपादन केले, की जर हे राज्य शासनाला किंवा मराठा आरक्षणाच्या प्रवर्तकांना, द promoters of Maratha reservation or the proponents of Maratha reservation, if they accept that Indira Sahani is the rule, की इंदिरा सहानी मधली 50% ची मर्यादा हा भारताचा कायदा आहे आरक्षणाविषयी, तर मग ती सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाची जी तरतूद आहे, जे निष्कर्ष आहेत, ते निष्कर्ष चूक, महाराष्ट्र अप्रगत आहे, हेच मुळात ॲब्सर्ड आहे, असं सांगण्यात आलं. ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातारने असं सांगितलं, की महाराष्ट्र दुर्गम प्रदेश आहे, असं म्हणणं म्हणजे जपान आणि जर्मनी प्रगतिशील राष्ट्रे आहेत, असं म्हणणं आहे. तो विपर्यास आहे. इट इस ॲब्सर्ड. आणि महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती नाही हे सर्वश्रुत आहे. मग आता स्थगिती होईल का न होईल ह्याच्याविषयी अर्थात लवकरच निर्णय येईल. पण या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे जे मेडिकलचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याविषयी. एम-बी-बी-एसला आता प्रवेश व्हायचे बाकी आहेत. नीट परीक्षा 13 सप्टेंबरला ठरलेली आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होईल कधीतरी महिन्याभरामध्ये. तर तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा याच्याविषयी स्थगितीचा आदेश बाहेर पडलेला असेल आणि सांगणं असं, की 2019 मध्ये जेव्हा हा कायदा 2018 मध्ये लागू केला गेला, तेव्हा कायद्यामध्ये कलम 16(2) मध्ये ही तरतूद होती, की ज्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचं किंवा प्रवेशाचं सत्र सुरू झालेलं आहे, द ॲडमिशन प्रोसेस टू द कोर्सेस व्हिच हॅड बिगन प्रायर टू द एनॅक्टमेंट म्हणजे 1 डिसेंबर 2018च्या आधी ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्या अभ्यासक्रमांना मराठा आरक्षण लागू होणार नाही, ही तरतूद कलम 16(2) मराठा आरक्षणाच्या कायद्यामध्ये होती. आणि त्याचा भंग करून मार्च 2019 मध्ये एक शासन निर्णय काढण्यात आला, ज्या शासन निर्णयाद्वारे मराठा आरक्षण यावर्षी लागू होईल, असं शासनाने आदेशित केलं. आता म लागू होऊ नये 2019च्या बॅचमध्ये अशी तरतूद कायद्यात होती. या कायद्यातल्या तरतुदीच्या विरुद्ध
अ, जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार जे प्रवेश झाले मागच्या वर्षी अ, पदव्युत्तर वैद्यकीय जागांमध्ये, ते प्रवेश नागपूर बेंचने रद्द केले. म्हणजे 2 मे 2019च्या एका न्याय निर्णयाद्वारे नागपूर बेंचनी असा आदेश दिला, की मराठा आरक्षण लागू करून केलेले पदव्युत्तर वैद्यकीय जागांचे प्रवेश रद्द करण्यात यावेत. त्याविरुद्ध राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने सुद्धा या आदेशाशी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. म्हणजे हायकोर्टाने दिलेला आदेश, सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप करायला दिलेला नकार आणि मूळ कायद्यातली तरतूद, की 2019च्या बॅचला मराठा आरक्षण लागू होणार नाही, या तिन्ही गोष्टींच्या विरुद्ध एक अध्यादेश काढून कायद्यात बदल करून मराठा आरक्षणाद्वारे जे प्रवेश झाले होते ते प्रवेश नियमित करण्यात आले. 2019 मध्ये आणि पी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण मिळू नये, हा संकेत असताना, हा निर्णय असताना, ही कायद्यातली तरतूद असताना मराठा आरक्षण मागच्या वर्षी लागू करण्यात आलं. जर ते अध्यादेश तो नसता निघाला, तर ते बेकायदेशीर होतं सगळं आणि ही पहिली बॅच असली असती, की ज्यांना लागू व्हावं किंवा न व्हावं याचा निर्णय कोर्ट्स करतील. तर आता त्या दृष्टीने ही पहिली बॅच आहे, की मराठा आरक्षणाचा वैध रीतीने अंमल व्हावा किंवा न व्हावा याविषयी न्यायालय निकाल देतील. त्या दृष्टीने एक असं, की मेडिकलचे प्रवेश महत्त्वाचे यासाठी आहेत, मेडिकलच्या जागा इतक्या कमी मुळात, की पूर्ण भारतात मिळून एम-बी-बी-एसच्या 75,000 सीट्स आहेत फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगच्या 1,50,000 सीट्स आहेत. म्हणजे तफावत इतकी प्रचंड आहे इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या संधींमध्ये आणि त्याच्यासाठी एम-बी-बी-एसच्या प्रवेशामध्ये मराठा आरक्षण लागू व्हावे की न व्हावे, याविषयी सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, त्या निर्णयाची सगळ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे. 50% चा भंग करून मेडिकल कोर्सेससाठी आरक्षण लागू व्हावं, न व्हावं, याविषयीचा पहिला न्यायनिर्णय हा असणार आहे. द order to be passed by the Supreme Court assumes significance because this is the first time that a law enacting more than 50% reservation is challenged by medical students. The earlier challenge in 2019 was upheld by the courts. मग आता स्थगिती देऊन प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करतील का काय होईल? हा एक मुद्दा. दुसरं याच्यात एक अजून सांगणं, की काल याच्याविषयी कुठे चर्चा झाली नाही, पण महाराष्ट्र शासनातर्फे असं सांगण्यात आलेलं आहे, की आम्ही 15 सप्टेंबरपर्यंत मेगा भरतीतल्या जागांचे नियुक्तीपत्र देणार नाही आणि हा आदेश 15 सप्टेंबरच्या आधी येण्याची भरपूर शक्यता आहे. मग रोजगार आणि शिक्षण या दोन्हीच्या बाबतीत हा स्थगिती आदेश लागू राहील. मेगा भरतीमध्ये जे आरक्षण दिलेलं आहे, त्या आरक्षणाचं काय व्हावं याच्याविषयी निर्णय व्हायचा आहे. पण स्थगिती दिली तर ती पार्शियली स्थगिती देता येणार नाही. फक्त शिक्षणासाठी असं होणार नाही आणि या स्थगिती जर अ, रोजगाराबाबतीत दिली, एम्प्लॉयमेंट बाबतीत जर स्थगिती दिली, तर त्याला भक्कम आधार आहे, की इंदिरा साहानीमध्ये जे एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसची गोष्ट शिक्षणाच्या बाबतीत आहे, ती एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसची गोष्ट रोजगारासाठी अवेलेबल नाही. इन Rohdas Bhankar and in M. Nagaraj, the Supreme Court has categorically stated that there is no allowance for breach of 50% cap in employment, रोजगार, एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस असतील नसतील, अपवादात्मक परिस्थिती असेल नसेल, रोजगारामध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण ठेवता येणार नाही. या धोरणाचा पुनरुच्चार सुप्रीम कोर्टाने एम नागराज आणि रोहतास भानकर मध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे आता साहजिक उत्सुकता आहे. सर्वच लोकांना उत्सुकता आहे. खास करून जे मराठा प्रवर्गातले लोक, ज्यांचा निवड प्रक्रियेमधून ज्यांनी स्वतःला पात्र सिद्ध केलेलं आहे, त्यांच्यामध्ये असंतोष आहे.
सर्वोच्च न्यायालय या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन, या सगळ्यांवर सांगोपांग विचार करून एक अंतरिम आदेश पारित करेल लवकरच. त्या आदेशाचं आपण स्वागत करू. लेट अस होप दॅट जस्टिस इस डन. आय थँक यू व्हेरी मच. मी श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी. धन्यवाद.